रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन सावळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट आपण दाखवतोय ढोकळे कोलशेत रोडवरती। साधारणतः 15 वर्ष जुनं एक एव्हरेस्ट वर्ल्ड नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि तिथेच एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा खरं फ्लॅट आहे। फ्लॅटमध्ये खूप हवा आहे, पाऊस चाललेला आहे, बाल्कनी पण आहे। 610 कार्पेट असणारा हा 2 BHK, ज्याच्यासोबत आपल्याला एक ओपन कार पार्किंग मिळेल आणि मिडल फ्लोअरलाच फ्लॅट आहे। बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस तशी 17 माळ्याची बिल्डिंग, पण आपला फ्लॅट मधल्या फ्लोअरवरती असणारा हा फ्लॅट असणार आहे। जर फ्लॅट बघितलं तर फ्लॅटमध्ये तसं बघितलं तर पेंटिंगचं एक काम आहे, बाकी काही काम करायची गरज नसणार आहे। घराच्या बाहेर जाताना हा फ्लॅट तुमचा वेस्टला आहे आणि आतमध्ये येताना ईस्टला आहे। समोर बघितलं 2 फ्लॅट आहेत, 2 लिफ्ट आहेत आणि ह्या साईडला पण परत 2 लिफ्ट। ह्या मालकाने तसं बघितलं तर हे असं मस्त चांगल्या पद्धतीचं खरं काम करून घेतलेलं। एक सेफ्टी डोरच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा खरं हॉल मिळतो आणि हॉल जर तुम्ही बघितला तसा मस्तपैकी चांगल्या पद्धतीचं फॉल सिलिंग मात्र ह्या हॉलमध्ये केलेलं आहे। फर्निश्ड फ्लॅट म्हणलं तरी चालेल। आणि नंतर जर तुम्ही इकडे ह्या साईडला जर बघितलं तर इथं मात्र त्यांनी एक सुंदर TV युनिट सगळं सेट केलेलं आहे। जसा फ्लॅट जुना आहे ह्या साईडला परत त्यांनी एक कपाट ठेवलेलं आहे, जे कपाट तुम्ही कोणत्याही पद्धतीनं स्टोरेजसाठी वापरू शकता। आणि सगळ्यात चांगलं जर बघितलं तर हे सकाळचं तुमचं ऊन ह्या घरामध्ये 100% येईल, हवा ह्या घरामध्ये चांगल्या पद्धतीची, उजेड ह्या घरामध्ये चांगल्या पद्धतीचा आहे आणि अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची एक बाल्कनी तुम्हाला मात्र मिळणार आहे। आणि बाल्कनीतनं जर बघितलं तर तुमच्याच असणाऱ्या ज्या ॲम्युनिटीज आहेत घरामध्ये त्या बाकी ॲम्युनिटीज तुम्हाला नक्की मिळणार आहेत। आणि अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बघा तर इथे कपाट ठेवले, म्हणजे एवढी मोठी ही जी बाल्कनी आहे ही बाल्कनी मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीनं वापरता येईल। एवढी मोठी बाल्कनी तुमच्या प्रत्येक बेडरूमला बाकी इथे नक्की मिळणार आहे। म्हणजे इथपर्यंत असणारी ही आपली अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी आहे। समोर जर बघितलं वादवा सॉलिटेअर आहे आणि नंतर हे एव्हरेस्ट वर्ल्डमध्ये असणाऱ्या ज्या ॲम्युनिटीज आहेत ह्या तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतात। इथे मात्र आपल्याला एक ओपन कार पार्किंग ह्या फ्लॅटसोबत मिळणार आहे। इथं जर तुम्ही बघितलं तर वॉशिंग मशीनसाठी पण इथं सुविधा दिलेली आहे आणि ह्याच्यातच तुम्ही कपडे वाळवायचे किंवा तुमचं दोन्ही अँगलने तुम्ही जरी म्हणलं तर ह्या कशा पद्धतीने वापरू शकता। मालकाने हे खरं ग्रिल वगैरे अशा पद्धतीचं खरं लावून घेतलेलं आहे जाळीचं। नंतर हा हॉल संपल्यानंतर जर आपण पुढं आलो तर पुढे तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं परत ह्या साईडला एक किचन मिळते, ज्याच्यात गॅसची पाईपलाईन म्हणा, मॉड्युलर किचन म्हणा, त्या सगळ्या गोष्टी केलेल्या असणार आहेत। आणि इकडनं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला ह्या बाल्कनी किंवा ते दोन्ही वापरता येईल अशा पद्धतीचं तुम्हाला ह्या साईडला खरं मिळतं। वरती पण असं हे मस्त स्टोरेज वगैरे खरं तयार केलेलं असणार आहे। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं दिलं गेलेलं असणार आहे, जे तुम्ही अशा पद्धतीचं आहे। घरामध्ये खरं कलरची गरज नक्की असणार आहे, साफसफाई आणि कलरची गरज आपल्याला इथे लागेल। पण ज्या मंडळींना अशा पद्धतीचं घर पाहिजे, मोठं घर पाहिजे, त्या लोकांसाठी मला असं वाटतं चांगला हा पर्याय आपल्याकडे असू शकतो। पुढे आल्यानंतर तुम्हाला हे कॉमन बेडरूम आहे लहान मुलांचं, तर इथं जर बघितलं तर खाली एक मुलगा खाली झोपू शकतो, वरती एक झोपेल, याला पण काय करायची गरज नसणार आहे। इथे आलात तर परत तुम्हाला इथे हे कपाट असं मस्त आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवलेलं असणार आहे। वरती AC आहे, पण AC तुम्हाला मला वाटतं बदली करावी लागू शकते। ह्या साईडला आला तर सेंटर टेबल आहे आणि जर बाहेर बघितलं तर परत तुम्हाला बाल्कनीचा स्पेस जो आपण दाखवला होता। आणि जे स्विमिंग पूल आहे मात्र हे स्विमिंग पूल आता सध्या काम चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे काम चाललेलं असल्याकारणानं हेही नीटनेटकं तुमचं एक 2-3 महिन्यात हे सगळं क्लिअर होऊन जाईल। बाकी जिम वगैरे, गार्डन वगैरे सगळं चालू आहे, फक्त स्विमिंग पूल मधल्या कोरोनाच्या काळात बंद पडल्याकारणानं ते काही वापरात नव्हतं, आता ते मात्र त्याची डागडुजीचं काम घेतलेलं आहे। वरती जर बघितलं फॉल सेलिंग व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला मिळणार आहे। मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला फक्त आता इथे आपल्याला एक कलर लावणं गरजेचं आहे। परत अधिक इथे जर तुम्ही बघितलं तर वॉशिंग मशीन साईडला एक पॉईंट इकडे पण दिला गेलेला असणार आहे। अधिक इकडं मग स्टोरेजसाठी व्यवस्थित चांगल्या पद्धतीची जागा आहे। इथे वॉश मशीन लावलेलं आहे, इथे परत स्टोरेज आहे। म्हणजे इथं ह्याच्यात पण काय करायची गरज नसणार, याला मात्र फक्त साफसफाईची गरज असेल। शेवटचं बेडरूम असणार आहे। शेवटच्या बेडरूमला ज्यावेळेला आपण येतो तर तुम्ही इथे बघू शकता, ह्याच्यात पण जर बघितलं तर मस्त आणि चांगल्या पद्धतीचं खरं कपाट असणार आहे। कपाट बेड लागलेला आहे। बेडच्या ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर ड्रेसिंग टेबल, स्टडी टेबल, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र सगळ्या ठेवलेल्या आहेत। वरती जर बघितलं परत फॉल सिलिंग आणि विशेष म्हणजे परत तुमच्या ह्या बेडरूमला पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीची एक बाल्कनी तुम्हाला इथं दिल्या गेलेली असणार आहे। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हा सगळा जो विषय आहे तो एकदम पद्धतशीर आणि चांगल्या पद्धती। आता पावसाळ्यात वातावरण तुम्ही बघू शकता, इकडनं तुम्हाला पूर्ण तुमचं गार्डन वगैरे सुव्यवस्थित आणि स्पष्ट तुमच्या घरामधनं बाकी एकदम व्यवस्थित दिसते। अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट तुम्हाला खरं 2 BHKचा हा मिळू शकतो। त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या साईडला जर आलात, हे ड्रेसिंग टेबलला थोडं काढावं लागणार आहे। त्याच्यानंतर इथे आलात तर इथे परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इथे एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं असणार आहे। थोडं काम डागडुजी करण्याची गरज नक्की असणार आहे। बाकी सोसायटी झालेली आहे त्याच्यामुळे त्याचाही काही प्रश्न आहे। बिल्डिंगला OC आहे, CC आहे। मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः 4,500 रुपये ह्या फ्लॅटचा आपल्याला
मेंटेनन्स पण असणार आहे. जे मंडळी अशा पद्धतीचा चांगला फ्लॅट बघणार असेल, हवेशीर बाल्कनी ह्या त्या सगळ्या गोष्टींचं ॲडजस्टमेंट पाहिजे असेल तर मला असं वाटतं हा एक उपलब्ध आपल्याकडे असणारा फ्लॅट आहे. राहिला प्रश्न ह्याच्या किमतीचा, तर ह्या मालकाने आता ह्या फ्लॅटची किंमत ठेवताना 1,15,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली किंमत आहे. फ्लॅट पटला त्याच्यानंतर ऑफर करण्यात त्यानुसार आपण त्याचा रेट निगोशिएशन करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुन्याने रोज आम्ही पावसा पाण्याचं, ऊन वाऱ्याचं सगळे फ्लॅट काढण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पावसा पाण्याचं सेफ राहा, कुठे जास्त बाहेर पडू नका, घरी बसून जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईबर्स करा, जेणेकरून आपलं घरी बसून तुम्हाला हे आम्ही कंटिन्यू दाखवण्याचा कार्यक्रम चालू राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.